आम्ही ऑस्ट्रेलियाला आलेलो आहोत आणि इथे बघा सकाळचे आता 9:30 वाजून गेलेले आहेत। आज पाऊस आहे त्यामुळे हवा कशी आहे एकदम म्हणजे ऊन अजिबात नाही आहे आणि थोडासा अंधारून आलेला आहे। इथे कधीही पाऊस पडतो। गॅलरीमध्ये आणि इथला आता विंटर चालू आहे त्यामुळे बाहेर खूप छान जागा आहे मोकळी, पण तरी पण थंडी असल्यामुळे थंडीपेक्षा इथे वारं खूप असतं त्यामुळे पटकन म्हणजे बाहेर जाऊन बसायला आहे, टेबल आहे, खुर्च्या आहेत, पण जात नाही कारण का बाहेर खूप वारं आहे। तसंच इथे बॅगा वगैरे ह्या आपण इंडियामध्ये असं बाहेर ठेवत नाही कारण धूळ बसते। इथे धूळ हा प्रकारच नाही आहे त्यामुळे बॅगा कपडे असे रात्री बाहेर ठेवले तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण इथे वरती त्याला बंद आहे, म्हणजे इथे पाऊस वगैरे आला तरी इथे पाऊस लागत नाही खाली, त्यामुळे एक्स्ट्राची ही गादी वगैरे सगळं इथे बाहेरच ठेवलेलं आहे। वातावरण खूप छान आहे, झाडं वगैरे, पण वारं खूप असल्यामुळे थंडी लागते आणि बाहेर बसू शकत नाही, त्यामुळे हे दार आम्ही लावून घेतो आणि फक्त हे काचेचं दार पण लावून टाकतो थोडं आणि थोडी फट ठेवतो हवा येण्यासाठी। तर असं हे पाऊस पडला किंवा थंडी आहे त्यामुळे जागा असूनसुद्धा बाहेर जाऊ शकत नाही। इथे आता छान आपल्या इथे हे जे स्टँड आहे हे खूप छान आहे आणि इथे आपल्या बाप्पांना ठेवलेलं आहे आणि तिथे एक लाईट ठेवला आहे कारण इथे सगळं लाकडी हे असल्यामुळे आपण निरांजन किंवा असे तेलाचा दिवा लावून ठेवू शकत नाही, त्यामुळे असा इलेक्ट्रिक लाईट ठेवलेला आहे देवाजवळ। आणि खाली माझ्या नातीची सगळी लायब्ररीची पुस्तकं आहेत, ती 7 वर्षाचीच आहेत, पण आत्तापर्यंत तिचे 200 पुस्तकं वाचून झालेली आहेत, त्यामुळे तिला तिथे अवॉर्ड देतात लायब्ररीमध्ये, तर तेही तिला मिळालेलं आहे। तिला वाचनाचं खूप वेड आहे त्यामुळे ती अशी सगळी पुस्तकं लायब्ररीतनं आणून वाचत असते। आपले बाप्पा बसलेले आहे तिकडे। असं वातावरण थोडंसं जरी असं हे असलं म्हणजे ढगाळ असलं तरी असं प्रसन्न वाटतं आणि घरात बसून म्हणजे सोफ्यावर तुम्ही बसलात तरी तुम्हाला बाहेरचं सगळं छान दिसत असतं, त्यामुळे छान वाटतं। ऑस्ट्रेलियामध्ये क्लिनिंगचं काम म्हणजे आता इथे आपल्याकडे कसं इंडियामध्ये रोजच्या रोज आपल्या मावशी येतात म्हणजे बाई येतात आणि झाडून पुसून घेतात, त्यामुळे आपल्याला तेवढं बघावं लागत नाही, पण इथे सगळी कामं स्वतः हाताने करतात। ऑस्ट्रेलियात असं नाही, सगळे म्हणजे कुठेही परदेशात प्रत्येकाला आपली आपली कामं करावी लागतात। अर्थात डिशवॉशर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, नंतर पुसण्यासाठी सगळे ह्यांच्याकडे मशीन असतात। काही काही जणांकडे रोबोट पण असतात, ते ऑफिसला जाताना लावून जातात, त्यांचं ते काम करतात, ऑफिसमधून येईपर्यंत घर स्वच्छ होतं। तर अशा प्रकारे इथे सगळी कामं आपल्याला हाताने करावी लागतात, पण इथले व्हॅक्यूम क्लीनर जरा वेगळे असतात। ते कसे आहेत आज मी करणार आहे, ते कसे आहेत ते मी दाखवते। आता इथले लोक जे राहतात म्हणजे प्रॉपर इथले जे लोक आहेत ते काय करतात, फक्त सॅटर्डे संडे व्हॅक्यूम किंवा क्लिनिंगची कामं सॅटर्डे संडे करतात कारण त्यांना रोज वेळ नसतो आणि ते लोक पॅक फूड खातात, त्यामुळे पॅकिंग केलेलं असतं, आणायचं, उघडायचं, मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं आणि खायचं। तसं आपल्या इंडियन लोकांचं नसतं। आपले इंडियन लोक आपण वेगळे वेगळे पदार्थ करतो किंवा किचनमध्ये आपल्याला घाण ही होतेच, त्यामुळे आपल्याला अगदी रोजच्या रोज किचनमध्ये तरी व्हॅक्यूम मारावाच लागतो। बाकी ठिकाणी आपण व्हॅक्यूम मारतो
पण पुसलं एक 2-4 दिवसातनं एकदा पुसलं तरी चालतं, पण इथे धूळ नाही आहे आणि आता इथला विंटर आहे त्यामुळे सगळं खिडक्या वगैरे बंद असतात, त्यामुळे एवढी धूळ येत नाही. पण ह्याला करावा लागतो, म्हणजे वॅक्यूम हा करावा लागतो. आणि हे काम म्हणजे प्रत्येकजण म्हणजे आपापलं, जसं आता कोणाला जर घरातल्या बाईला वेळ असेल तर ती करते, तिला वेळ नसेल तर तिचा नवरा करतो. म्हणजे ही कामं सगळी त्यांनी वाटून घेतलेली असतात की क्लिनिंगचं काम हे करणार आणि जो तो आपली आपली कामं वेळेवर करतात, म्हणजे त्यामुळे घर पण छान राहतं. पण इथे एवढंच आहे की एखाद दिवशी नाही केलं तर आपल्यासारखं घर घाण दिसत नाही, कारण इथे मुळात धूळ नाही आहे आणि आपणच काही कचरा करू सांडू ते तेवढंच असतं, बाकी बाहेर न येणारी कचरा घाण धूळ काही नसते. तर आत्ता मी व्हॅक्यूम करते, तुम्हाला दाखवते इथला व्हॅक्यूम कसा आहे. हे बघा, हा व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा कायम ह्याचं चार्जिंग चालू ठेवतात. आता हे प्लग काढलेलं आहे, पण चार्जिंग हे कायम चालू ठेवतात, तो चालू ठेवायचा असतो. आणि ह्या घेताना म्हणजे जेव्हा आपल्याला करायचं असेल, इथे वायर वगैरे आपण कसं आपल्या ठिकाणी प्रत्येक वेळेला प्लग लावतो आपण, तसं लावावं लागत नाही. हे आहे, हे इथून उचलायचं. हे बघा, हे असं ह्याच्यावर ठेवलेलं असतं, हे इथून उचलायचं आणि हा व्हॅक्यूम क्लीनर असा असतो. आता हा आपण घेतला क्लिनिंग करायला की तुम्हाला मी दाखवते आता कसं क्लिनिंग करते ते. हे बघा, इथे ऑन ऑफचं बटन आहे. हे बटन आपण दाबलं की हा चालू होतो आणि हा जो पार्ट आहे इथे आतमध्ये कचरा गोळा होतो आणि तो अगदी हलका आहे, म्हणजे अगदी माझी 7 वर्षाची नातसुद्धा हे छान करू शकते, इतका हलका आहे. आता हे बघा, आता हे बटन आपण ऑन केलं ते सुरू होतं आणि याला ढकलायला लागत नाही, आपोआप पुढे जातो. हे बघा, पाहिजे तसा आपल्याला फिरवून पण घेता येतो. आणि बारीक धूळसुद्धा अगदी छान म्हणजे ओढली जाते. आता आपलं झालं की परत हे बटन बंद करायचं आणि जिथे आपण त्याचं हे आहे चार्जिंगचं मशीन आहे त्याला लावून ठेवायचं.